बॅक टू अवर हॉल क्रेज चॅनल. सो थंबनेल रीड केलंच असेल आणि आजचं कलेक्शन आहे मिंत्राचं कलेक्शन. छान कलेक्शन आहे. प्रत्येक पॅटर्न, प्रत्येक कुर्ता हवा असा वाटणारा आणि प्रत्येक कुर्ता ट्राय करून बघावं अशा पद्धतीचं कलेक्शन आहे आजचं. माझं स्पेशल कलेक्शन राहणार आहे. माझं सगळ्यात आवडतं आजचं कलेक्शन आहे. सो लेट्स ट्राय. या कुर्ताचा ऑलरेडी तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर केलेला आहे मिंत्राचं, मिशोचं. नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. आजचं कलेक्शन आहे मिंत्राचं. सो लेट्स स्टार्ट. वेळ न करता ट्राय करून बघूया. सगळ्यांचे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि सो लेट्स स्टार्ट. कलेक्शनमधलं पहिलं कलेक्शन आहे. या पद्धतीचं पूर्ण कॉटनचं मला कुर्ता रिशू झालेला प्युअर कॉटनमध्ये आहे. छान आहे. दिवसभर कम्फर्टेबल आपण राहू शकणार अशा पद्धतीचं कुर्ता सेट रिशू झालेला आहे. हे आहे इंडो इराचा ऑलरेडी मी तुमच्यासोबत भरपूर कुर्ता सेट शेअर केलेले आहेत. एकदा इंडो इराचे क्लॉथ नक्की ट्राय करून बघा मिंत्रावरचे. क्वालिटी वाईज खूप अप्रतिम असतात. त्याचं कम्फर्टनेस, फिटिंग खूप व्यवस्थित असते. इंग्लिश पर्पल कलरचं मला अशा पद्धतीचं कुर्ता रिशू झालेला आहे. यामध्ये एम साईज ऑर्डर केलेला आहे. छान इंग्लिश पर्पलिश कलरचं कुर्ता रिशू झालेला आहे. इथं पूर्ण स्टिच पॅटर्न दिलेला आहे. मधामध्ये छान डार्क पर्पल कलरचे बटन्स दिले आहेत कॉटनचे. छान एक हायलायटिंग नेक प्रोव्हाइड केलेला आहे. साईडला पूर्ण पेंटिंगनी डिझाईन तयार केली गेलेली आहे. दोन्ही साईडला या ठिकाणी प्रिंट केली गेलेली आहे खालच्या साईडला. सो ओव्हरऑल जे प्रिंट आहे आणि कलर कॉम्बिनेशन जे दिलेलं आहे कुर्ताचं खूप व्यवस्थित दिलेलं आहे. आत या ठिकाणी थोडीशी खालच्या साईडला कट दिलेली आहे. बाकी जो कुर्ता आहे तो पूर्ण फ्लेअरमध्ये आहे. खालच्या साईडला फक्त थोडीशी कट दिलेली आहे. घातल्यानंतर खूप कम्फर्टेबल कुर्ता आहे. आतमध्ये छान कॉटनचं एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेलं आहे. बॅक साईड जे आहे कुर्त्याची राऊंड नेकमध्ये दिलेला आहे आणि पूर्ण प्लेन कुर्ता दिलेला आहे. सो ओव्हरऑल कुर्ता खूप सॉफ्ट आहे. पूर्ण कॉटनमध्ये रिशू झालेला आहे. यावर मला पॅन्ट मिळालेला आहे. प्लाझो सारखं पॅन्ट आहे. थोडंसं मोठ्या बॉटममध्ये आहे. छान आहे. फ्रंट साईडनी पूर्ण प्लेन दिलेलं आहे आणि बॅक साईडनी या पद्धतीची इलास्टिक दिलेलं आहे. यामध्ये पॉकेटसुद्धा रिशू झालेला आहे. मला वन साईड पॉकेट रिशू झालेला आहे. सो कुणाला जर अशा पद्धतीचं कुर्ता हवा असेल तर नक्की ट्राय करू शकता या कुर्त्यासाठी. ओव्हरऑल जी क्वालिटी रिशू झालेली आहे कुर्त्याची खूप अप्रतिम आहे. दिवसभर कम्फर्टेबल आपण वेअर करू शकतो. ऑफिशियल वेअरसाठी किंवा थोड्या वेळासाठी जर बाहेर जायचं असेल किंवा ट्रॅव्हल करत आहोत आपण, सो यासाठी अगदी बेस्ट कुर्ता आहे. चला त्यानंतर नेक्स्ट जे आहे या पद्धतीचं थोडंसं मस्टर्ड कलरमध्ये, पूर्ण मस्टर्ड कलरमध्ये आहे आणि मधामधा छान असं ब्लॉक प्रिंट दिलेलं आहे. सो पूर्ण डिजिटल प्रिंट कुर्तावर दिलेली आहे. स्लीवलेस कुर्ता रिशू झालेला आहे. शालिनी म्हणून नवीन ब्रँड आहे. मी फर्स्ट टाइम या ब्रँडचं कुर्ता ट्राय करत आहे. ओव्हरऑल जी क्लॉथची क्वालिटी आहे, कुर्ताची क्वालिटी आहे खूप छान आहे. अगेन कम्फर्टेबल आहे. मला पर्सनली खूप जास्त आवडलं. कॉटन, होजरी असं थोडंसं मिक्स, क्रेपचं कापड थोडंसं मिक्स आहे. कम्फर्टेबल आहे. समरसाठी तर अगदी बेस्ट कापड आहे. स्लीवलेस दिलेला आहे. पूर्ण स्ट्रेट कुर्ता आहे. यामध्ये कट दिलेला आहे. आतमधली कुठलीही इनर प्रोव्हाइड केलेली नाही आहे. ओव्हरऑल कुर्तावर सारखी प्रिंट, फ्लॉवर प्रिंट केलेली आहे. सो पेंटिंगचं नाही आहे वर्क ॲक्च्युली. पूर्ण प्रॉपर डिजिटल प्रिंट क्लॉथमध्येच केली गेलेली आहे. तर त्यामुळे कुठलीही वॉशने कुठलीही प्रिंट निघण्याची काही भीती नाही आहे. सो ओव्हरऑल या पद्धतीचं कुर्ता आहे. याचा प्लस पॉईंट म्हणजे हा प्रॉपर सेट रिशू झालेला आहे. फक्त यामध्ये ओढणी नाही आहे. खूप छान क्वालिटीचं असं क्रीमिश कलरचं पॅन्ट रिशू झालेलं आहे. अगदी व्यवस्थित इलॅस्टिक आहे. दोन्ही साईडला प्रॉपर पॉकेट दिलेले आहेत अशा पद्धतीचे आणि छान इलास्टिक पॅन्ट रिसीव झालं. खालच्या साईडला जे बॉटम दिलेलं आहे ते प्लेन नाही आहे. या ठिकाणी पॅटर्नमध्ये पॅन्ट रिसीव झालेला आहे. जो प्रॉपर आपण शिवून घेतो त्या पद्धतीचं प्रॉपर एक पूर्ण ड्रेस मला रिसीव झालेला आहे. सो यासाठी पण मी हायली रिकमेंड करेन. जर डेली यूज करायचं असेल,
नॉर्मल आपलं यूजसाठी जर कुठं घालायचं असेल तर खूप छान कम्फर्टेबल असं कापड आहे. सो हे होतं आपलं नेक्स्ट कलेक्शन. तर त्यानंतर थर्ड जे आहे ते या पद्धतीचं थोडंसं हाय वर्क केलेलं आहे, ब्रँडकडून रिसीव झालेलं आहे. छान काही वेगळा कलर वाटतो आहे, अगदी एखाद्या पार्टीमध्ये घालता येईल अशा पद्धतीचं लुक आहे. पूर्ण नेकला थ्रेड वर्क केलेलं आहे या पद्धतीचं. या पद्धतीत थ्रेड वर्क केलेला आहे आणि जो पॅटर्न क्रिएट केलेला आहे तो लायनिंगचा पॅटर्न क्रिएट केलेला आहे क्लॉथवर. ओव्हरऑल कुर्ताचे जे क्वालिटी आहे खूप छान आहे. एखाद्या फंक्शनमध्ये वापरण्यासाठी पार्ट आहे त्या ठिकाणी थोडंसं ट्रान्सपरन्सी दिलेलं आहे, कुठलीही एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेली नाही आहे या ठिकाणाहून. बाकी ओव्हरऑल कुर्ताला पूर्ण एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेलं आहे सेम क्लॉथचं. बाकी ओव्हरऑल कुर्ता खूप छान आहे, राऊंड नेकमध्ये आहे. इथपर्यंत याला एम्ब्रॉयडरीने पूर्ण वर्क केलेलं आहे, थ्रेड वर्क केलेलं आहे. आणि खालच्या साईडला या पद्धतीचं प्रिंट दिलेली आहे. कुर्त्याचं जे पॅटर्न आहे ते स्ट्रेट पॅटर्न आहे. या ठिकाणी कट दिलेली आहे आणि असं छान कॉटनचं एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेलं आहे. सो ओव्हरऑल कुर्त्याची क्वालिटी खूप व्यवस्थित आहे, नक्की ट्राय करू शकता. यावर मला छान पॅन्ट रिसीव झालेला आहे, पुन्हा स्ट्रेट स्ट्रीप दिलेली आहे, पूर्ण प्लेन स्ट्रीप आहे. बॅक साईडला इलास्टिक दिलेलं आहे आणि अगेन यामध्ये पॉकेटसुद्धा दिलेलं आहे. सो वन साईड पॉकेट रिसीव झालेलं आहे. पूर्ण कॉटनचं पॅन्ट रिसीव झालेलं आहे. यावर स्ट्रेट पॅन्ट आहे. आजकाल तसे पण ओव्हरऑल ऑलमोस्ट सगळ्याच कुर्त्यांवर स्ट्रेट पॅन्ट आणि जे सिगरेट पॅन्ट म्हणतो, कारण ते नेहमी कम्फर्टेबल असतात. कुठलेही एजचे जरी लेडीज त्याला वेअर करत असणार तरी खूप कम्फर्टेबल असतात. याचं हायलायटिंग पॉईंट म्हणजे याची ओढणी आहे. खूप छान असं राजवाडी याच्यावर प्रिंट केली गेलेली आहे, बघू शकता. छान असं किल्ल्यांचं डिझाईन, यावर राजा महाराजांचं डिझाईन पूर्ण ओव्हरऑल ओढणीवर काढली गेलेली आहे. तो जे प्रॉपर जे लुक आहे खूप घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो, खूप छान आहे. काहीतरी युनिक वाटलं मला याची ओढणी. ओव्हरऑल एखाद्या पार्टीसाठी खूप छान असं एक आउटफिट म्हणू शकतो आपण. खूप छान आहे, नक्की ट्राय करून बघा. आजच्या एपिसोडमधलं किंवा आजच्या हॉलमधलं टॉप आउटफिट म्हणू शकतो आपण. सो मला पर्सनली आणि बघता क्षणी मला खूप जास्त आवडलं. सो मी ॲड टू कार्ट करून ठेवलं होतं भरपूर दिवसापासून. सो हा पॅटर्न मला एवढा आवडलेला आहे आणि ज्या पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन यामध्ये केलेलं आहे एवढं अट्रॅक्टिव्ह वाटतं आहे. वरून कापडची क्वालिटी, त्याचं सॉफ्टनेस, त्याचं कम्फर्ट एवढं अप्रतिम आणि हाय लेवलचं आहे. मी स्वतः वेअर करून बघितलं आहे. खूप छान असं त्यांनी एक आउटफिट तयार केलेलं आहे. सो हे आहे झुमर ब्रँडचं. या पद्धतीचं पूर्ण प्युअर कॉटनचं मला कुर्ता सेट रिसीव झालं आहे. सॉरी, सेट नाही आहे, सिंगल टॉप आहे फक्त, जो खालपर्यंत प्रॉपर येईल. ॲज अ सिंगल पीस म्हणून पण आपण यूज करू शकतो. त्याला खाली कुठलीही बॉटमची गरज पडणार नाही किंवा एक्स्ट्रा बॉटम घालायची पण गरज पडणार नाही किंवा ओढणीची सुद्धा गरज नाही. सो प्रॉपर असं कॉटनमध्ये छान सॉफ्ट कापडमध्ये मला हे रिसीव झालेलं आहे. खूप सुंदर अशी थ्रेडवर्क यावर थ्रेडवर्कचं काम केलेलं आहे. सो ओव्हरऑल खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे. बघताना खूप असं फ्रेश वाटतो, घालताना तर खूप अप्रतिम कम्फर्टनेस त्याचं एकदम हाय लेवलचं आहे. छान या ठिकाणी बलून पॅटर्नचे स्लीव्ज दिलेले आहेत. थोडंसं इथे इलॅस्टिक दिलेली आहे. या ठिकाणी मधात एक जो पॅटर्न आलिया कट पॅटर्न जो मधात खूप ट्रेंडमध्ये सुरू होतं त्या पद्धतीचं कट या ठिकाणी दिलेलं आहे. आणि खालच्या साईडला पूर्ण फ्लेअर दिली आहे आणि त्यावर पूर्ण थ्रेड वर्क केलेलं आहे. खालच्या साईडला छान अशी लेस दिलेली आहे. सो ओव्हरऑल कुर्ता खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर. फ्लेअरमध्ये पॅटर्न तयार केलेला आहे. बॅक साईडून पूर्ण प्लेन आहे. सो आणि आतमध्ये पूर्ण प्युअर कॉटनचे एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेले. सो पूर्ण वरपासून तर खालपर्यंत एक्स्ट्रा इनर अटॅच केलेलं आहे. जर कुणाची हाईट असेल तर प्रॉपर खालपर्यंत
प्रॉपर खालपर्यंत हा येतो. पाय झाकले जात नाही, तुमच्या अँकल लेंथपर्यंत प्रॉपर याचं जी लेंथ आहे ती बसते. सो हे होतं आजचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजच्या कलेक्शनमधले हायली रिकमेंड करेन मी सगळ्या कुर्तीज याच्यासाठी, कारण ज्या पद्धतीची क्वालिटी मला रिसीव झालेली आहे खूप छान. हे होतं आपलं आजचं कलेक्शन आणि माझं सगळ्यात आजपर्यंत हॉल क्रेज चॅनलवर सगळ्यात आवडतं कलेक्शन. खूप छान आहे डिझाईन वाईज. त्याचं मेन म्हणजे कम्फर्ट. सगळ्यात मेन म्हणजे एखादं पॅटर्न जेव्हा आपण घालतो त्यामध्ये आपण किती कम्फर्टेबल राहतो हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तेव्हाच आपल्यामधला जो कॉन्फिडन्स आहे तो कुठे ना कुठे त्या ड्रेसद्वारे दिसायला लागतो. सो हायली रिकमेंड करेन मी हा व्हिडिओ. नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलसोबत, जेणेकरून त्यांना पण कुठे ना कुठे हे उपयोगात येईल. सो भेटू आपण असंच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय बाय.